ज्या महामानवामुळे आपण माणूस म्हणून जगतोय, ज्या महामानवामुळे मी आज तुमच्या समोर आमदार म्हणून उभा आहे, कारण तेव्हा परिस्थिती अशी होती की काही मोजक्या लोकांना मतदानाचा अधिकार द्या असं काही लोक म्हणत होती, परंतु तो महामानव असं बोलला की नाही, या देशातल्या झोपड्यात राहणाऱ्या माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार असेल आणि या देशामध्ये जो भांडवलदार असेल, श्रीमंत असेल, त्याला सुद्धा एकाच मताचा अधिकार असेल. अशा महामानवाच्या बाबत त्यांचा सुद्धा बाप बाबासाहेबच आहे, म्हणजे बाबासाहेब म्हणून त्यांना मताचा अधिकार आहे. तरी सुद्धा ते आता चुकीच्या पद्धतीनं बाबासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी करतायत. अशा सर्वांना उत्तर देण्यासाठी आज आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये ही आपली सभा आहे. मतदान करताना ते किती अत्यंत हुशारीने करतात. आता निवडणुका आलेत, आता काँग्रेसवाल्यांच्या बाजूने सगळे मुसलमान ठामपणे उभा राहिलेत. काँग्रेस बरोबर असणाऱ्या हिंदूने ठरवलं पाहिजे, मुसलमान एक साथ तुमच्या बरोबर येतोय, आम्ही तुमच्या विरोधामध्ये जातो. सगळ्यांना ठरवलं पाहिजे ना. तुम्हाला अहमदनगर वाटतंय अरे तुमच्या आता त्या दादागिरीच्या भाषा इथं चालत नाही, इथं कायद्याचं राज्य आहे. महाराष्ट्र सरकारनं निर्णय केला, केंद्र सरकारनं केला, अहमदनगरचं नाव खोडून टाकलं, अहिल्यानगर केला, औरंगाबादचं नाव खोडून टाकलं, छत्रपती संभाजीनगर केलाय, तिकडं उस्मानाबादचं नाव बदललं, धाराशिव केलाय, तिकडं इस्लामपूरचा निर्णय घेतलाय, ईश्वरपूर केलाय. अरे ज्यांनी ज्यांनी या भारतावरती आक्रमण केला, मग ते मुघल असतील, ते आदिलशाहीवाले असतील, ते निजामशाह असतील, हे अहमद असेल, हे तुमचे कसे काय आदर्श असू शकतात? ज्यांनी या हिंदू धर्मावरती आक्रमण केलं, हिंदूंचं धर्मांतरण केलं, या देशातली हजारो मंदिरं पाडली, हजारो मंदिरातल्या मूर्तींचं विटंबन केलं, मूर्तींची तोडफोड केली, ते तुमचे कसे काय हिरो असू शकतात? अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हाच तुम्हाला गाडलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमचं तेव्हा थडगं बांधलाय आणि त्या थडग्यावरती भगवा झेंडा रोवलाय. तुम्ही जर परत अशी बांडगुळा जर कोणी वळवळ करत असतील तर ती ठेचण्याची हिम्मत आणि धाडस आमच्या हिंदू पोरांच्या मध्ये आहे.